जगतधारा ही सर्वा असावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न च अंतरी अखंडित वसो चित्ती तू अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मन मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले भावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंत प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे मला आता स्वतःसाठी जगू द्या असे एखादी व्यक्ती म्हणत असेल तिने कशापरी स्वतःसाठी जगलं पाहिजे। जगामध्ये प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि मृत्यू येईपर्यंत जीवन जगतो। हे जीवन चक्र प्रत्येक माणसाच्या वाट्याला येतं। जन्माला येणं हे त्याच्या हातात नसतं, कुठे जन्माला येणं हेही त्याच्या हातात नसतं, कसं जन्माला येणं हेही हातात नसतं, पण तो जन्माला येतो। आणि जीवन त्याच्या वाट्याला जे येतं ते कशामुळे येतं, का येतं, अशी अनेक कारणं शास्त्रामध्ये जरी सांगितली असली तरी सर्वसाधारण माणसाला तेही त्याचं तितकंसं माहीत नसतं। आणि जीवन जगता जगता एक दिवस राम म्हणणं म्हणजे मृत्यू पावणं हेही त्याच्या हातात नसतं। पण तरी पण माणूस जीवन जगत असतो आणि प्रत्येक माणूस जगतो तो स्वतःसाठी जीवन जगतो, तो दुसऱ्यासाठी जीवन जगतो असं काही नसतं। किंबहुना त्याचं सगळं जगणं मग तो ज्ञानी असो अज्ञानी असो प्रत्येक जण हा स्वतःसाठी जगतो, म्हणजे स्वतः आनंदातून किंवा आनंद चाकण्यासाठी तो जीवन जगत असतो। आणि स्वतः आनंद हवा असतो, शांती हवी असते, समाधान हवं असतं। आणि त्यामुळे कोणताही माणूस दुसऱ्यासाठी जीवन जगतो
असं काही नसतं, लक्षात ठेवा. अगदी मानवी जीवनाचा इतिहास पाहिला तर जगणं हे त्याच्या वाट्याला आलेलं असतं आणि त्या जगण्यामध्ये तो इतका रममाण असतो की त्याला मरा असं वाटत नाही. अशी एक गोष्ट गमतीची सांगितली जाते. एक वयस्कर म्हातारी होती आणि किती वेळ बाबा हे भोगायचं, एकदा मला घेऊन जा अशी ती देवाला प्रार्थना करायची. आणि एक दिवस खरोखर यम तिच्यासमोर उभं राहिला, चल म्हातारी. ते कुठे तुला देवाला सांगतो ना घेऊन जा, चल मी तुला घ्यायला. अरे मी मस्करी केली होती, विनोद केला होता, पण मला काय मरायचं नाहीये म्हणा. ही जर म्हातारीची जी अवस्था असते ती प्रत्येक माणसाची असते. कोणाला मरायचं असतं असं नाही. अगदीच अनिष्ट परिस्थिती, ते डोक्याला ताप होतो, सगळ्या बाजूने कुठे काही करता येत नाही, अशी एखादी परिस्थिती झाली तरच माणसाला वाटतं आपण जाऊन जग सोडून जावं. पण थोडा वेळ जर तो उभा राहिला शांतपणे तर तोही जग सोडून जाणार नाही. म्हणजे आपण म्हणतो काही माणसं आत्महत्या करतात. आत्महत्या करतात म्हणजे मनस्थिती ज्या अतिशय बिघडलेली असते, काही करा हे कळत नसतं, कसलाच आधार त्या माणसाला नसतो. अशा अगदी अस्थिर मनस्थितीमध्ये तो माणूस एक वेळ ह्या आत्महत्या करतो असा वेळ पाहिलाय. पण जर तो काही काळ जर थांबला, ती वेळ जर निघून गेली तर तो आत्महत्या करत करणार नाही, लक्षात घ्या. म्हणून कोणालाच आपला जीव सोडा असं वाटत नाही, म्हणजे आपलं हे आयुष्य सोडा असं वाटत नाही. म्हणजे फक्त माणसाच्या बाबतीत असं नाही, जे जन्माला येतो प्राणी त्याला जीवनावर इतकं प्रेम असतं जगण्यावर की ते त्याला जगणं सतत हवं असतं. म्हणून मानवी जीवनामध्ये आपण हा जर प्रश्न जर विचारला तर आम्ही पण प्रत्येकजण स्वतःसाठी जातो, परिस्थिती कशी पण येऊ देत. अगदी अतिशय गरीब परिस्थिती म्हणून माणसं काय जीव देतात का? नाही, त्यांनाही जगावंसं वाटतं. अतिशय श्रीमंत माणसं त्यांनाही जगावंसं वाटतं. म्हणजे प्रत्येकाला, अगदी मनुष्य प्राण्याच्या बाबतीत म्हटलं तरी प्रत्येकाला आपलं जीवन हे हवंच असतं. जीवन संपावं असं त्याला वाटत नाही. आणि मग स्वतःसाठी जगलं पाहिजे म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न येतो. हा प्रश्न जरा वेगळा वाटतो ना मग, की सगळेजण स्वतःसाठी जगतात आणि परत स्वतःच जगलं पाहिजे म्हणजे काय, हा प्रश्न इथे येतो. कारण काही वेळेला कसं होतं, काही कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मोठी असते, भाऊ किंवा बहीण, मुलगा ती मुलगी, आणि ती आपल्या भावंडांसाठी सगळं करते, स्वतः काम करून त्यांचं शिक्षण करते, त्यांचे लग्न करून देते सगळं, तिचं स्वतःचं लग्न राहतं. मग सगळे गेल्यानंतर मग त्याला वाटतं आपल्यासाठी काय, आपण काय केलं. आणि त्यावेळेस त्याला वाटतं की आपण आता स्वतःसाठी जगलं पाहिजे, असा एक अर्थ दिसतो. म्हणजे बराच काळ तो आपलं कर्तव्य म्हणून, ती व्यक्ती जी असेल ते आपलं कर्तव्य म्हणून सर्वांसाठी करते, म्हणजे घरातल्या भावंडांसाठी किंवा आजूबाजूच्या लोकांसाठी करत असते. आणि असं करता करता त्याचं स्वतःचं नेहमीप्रमाणे जसं आता कसं असतं जीवन माणसाचं कसं असतं, जन्माला येतो, लहान असतो, खेळतो, आई वडिलांच्या छत्राछाया एखादी असेल का नसेल तर जसं जसा मोठा होतो तर तो मग लहानातून म्हणजे बांधल्या अवस्थेतून जरा थोडंसं प्रौढ अवस्था येते किंवा तरुण अवस्था येते, तरुणातून प्रौढ अवस्था येते, प्रौढ अवस्थेतून वार्धक्य येते, वार्धक्यातून मृत्यू. हे जीवनचक्र आहे. काही अचानक मृत्यू पाहू शकतात असं काही नाही की ह्या जीवनचक्रामध्ये वार्धक्याला माणसं जातात असंही नसतं. पण सर्वसाधारणपणे हे जे सगळं जीवन चाललेलं असतं आणि ह्या जीवनामध्ये प्रत्येक जण स्वतः सुखी होण्यासाठी धडपडत असतो. त्याला सतत सुख हवं असतं, आनंद हवा असतो, शांती हवं असतं. आणि खरं माणसाला हेच हवं असतं की ती आता अंबानी म्हणा किंवा अदानी म्हणा सकाळपासून खूप काम करत असतील त्यांच्या पद्धतीने, पण थोडा वेळ त्यांना शांती ही हवीच असते. परमेश्वराने ही शांती प्रत्येकाला जी गाढ झोप दिली आहे त्या गाढ झोपेमध्ये शांती ही प्रदान केलेली आहे.
म्हणजे दिवसभर तुला नाही कळलं तर शेवटी गाढ झोपेत परमेश्वर ही शांती प्रदान करतो. आणि जेव्हा गाढ झोप लागते माणसाला बरं वाटतं. खरं सुख तिथे गाढ झोपेमध्ये इतरांना धावपळ करण्यापेक्षा असंही होतं. म्हणून नैसर्गिकदृष्ट्या पाहिलं तर प्रत्येकाचं जीवन हे निसर्ग नियमाप्रमाणे चाललेलं आहे. आणि ह्या निसर्ग नियमाप्रमाणे जे चाललेलं आहे तिथे त्या व्यक्तीला हे नियम लक्षात येत नाही. नियम लक्षात न आल्यामुळे तो नियमाच्या विरोधात किंवा नियमाला छेद देऊन जे कर्म करतो तर त्याच्या वाट्याला अनिष्ट परिणाम येतो. आणि अनिष्ट परिणाम आला की त्याला वाटतं अरे काय हे कोण दिलं, की दैवानं दिलं की नशिबात असं आहे म्हणून झालं असं जे तो म्हणत असतो. कारण त्याला आपलं स्वतःचं जीवन कशामुळे चाललंय हे लक्षात येत नाही. त्याच्याकडे जर कर्तृत्व असेल, पैसा असेल किंवा ज्ञान म्हणजे बाह्यांगाने असलेलं ज्ञान असेल तर त्याच्याकडे मदत असतो, काही अहंकार असतो. मी माझ्या पायावर उभा आहे, मी माझ्या पद्धतीने जीवन जगतो असं तो सांगत असतो. म्हणजे प्रत्येकजण स्वतःसाठी जीवन जगतो हे लक्षात घ्या. किती मोठा माणूस असला तरी तो स्वतःसाठी जीवन जगतो, तो दुसऱ्यासाठी जीवन जगतो असं नाही. म्हणून अगदी हजारो वर्षापूर्वी याज्ञवल्क्याने हा नियम सांगितला. प्रत्येक माणूस प्रथम स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःच्या प्रेमातून मग तो दुसऱ्यांवर प्रेम करतो. लक्षात घ्या. म्हणजे काय, स्वतःसाठी तो जीवन जगतो आणि मग तो दुसऱ्यांसाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात. म्हणजे अगदी कुटुंब म्हणतो आपण की कुटुंबवत्सल माणूस असतो, तो घरातल्या लोकांसाठी करत असतो पण त्याला आधी स्वतःचं सुख हवं असतं तरच तो इतर करतो. तो स्वतःवर प्रेम करतो. स्वतःला मिळत असेल तर, स्वतःला नसेल मिळत तर तो तसा इतका धावपळ करायला क्वचित एखादी माणसं करतात, नाही असं नाही. पण तो नियमाला अपवाद असतो. नियम काय, प्रत्येक जण स्वतःसाठीच जीवन जगत असतो परंतु त्याला जीवन जगण्याचे नियम माहीत नसल्यामुळे तो जे जीवन जगतो ते स्वतःसाठी जीवन जगतो किंवा दुसऱ्यांसाठी मी असं केलं तसं केलं मला काहीच मिळालं नाही असं जेव्हा त्याची मनाची भावना होते काही वर्षानंतर तो सगळं करतो आणि स्वतःसाठी काहीच करत नाही. म्हणजे स्वतःसाठी जसं मी मगाशी म्हटलं की तरुण आहेत की लग्न होतात, लग्न झालं की मुलं होतात, मुलं झालं की हात जरा प्रौढावस्थेत जातो, वार्धक्य येतं, एक राम म्हणतो, मुलं मोठी होतात. हे जीवनचक्र आपण पाहतो. आणि इथे सगळी माणसं हे जीवन जगत असताना नियम माहिती असोत किंवा नसोत ते त्यांना हवं असतं सुख, शांती आणि समाधान किंवा आनंद. आणि हे मिळवण्याचाच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. पण आपल्याला हे हवं हेही बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. तर आज लोकांची अशी भावना झाली की आपल्याला पैसा हवा, सुख हवंय पण त्यांना सुख कळत नाही. त्यांना पैसा मिळाला तर सुख मिळेल असं वाटतं आणि अशी माणसं पैसा मिळवण्याच्या मागे लागतात. जगामध्ये किती पैसा मिळाला तरी त्याला वाटतं आपल्याला अधिक पैसा हवा, अधिक पैसा हवा. त्या पैसा मिळवण्याच्या मागे तो धावत बसतो आणि सुख, शांती, समाधान जेव्हा त्याच्याकडे त्याला प्राप्त होत नाही कधी कळतं त्याला, आयुष्य ज्यावेळेला संपायच्या वेळेत किंवा त्याच्या अगदी पुढच्या त्या जवळ जातो तेव्हा त्याला कळतं रे मी काय मिळवलं. कधी पैसा मिळवला असेल पण त्याला जे हवंय सुख, शांती, समाधान ते त्याला मिळत नसलं तर तो म्हणतो मला काहीच नाही मिळालं, मी काहीच केलं, चुकलं माझं जीवन. अगदी उशिरा कळतं असं म्हणतो. एक मोठा व्यापारी होता, त्याला एक लहान मुलगी होती पण तो बाहेरगावी जावं लागायचं व्यापार करण्यासाठी आणि त्यामुळे मुलीकडे त्याचं लक्ष लागायचं नाही. बघता खूप पैसे झाले त्यामुळे मोठी मुलगी झाली आणि तिचं लग्न व्हायची वेळ आली. त्यांनी तिचं लग्न थाटात केलं आणि मग लक्षात आलं या मुलीवर मी कधी खेळलोच नाही. वेळ तर गेली होती, वेळ तर निघून गेली. आता मुलगी काय लहान होणार नव्हती आणि परत तिच्याशी खेळायची वेळ नव्हती. पण ज्या वेळेला जे करायचं आहे ते न केल्यामुळे माणसाला नंतर पश्चाताप होतो की दुःख होतं. त्यावेळेस त्याला असं वाटतं मी माझ्या आता इथे तो व्यापार करतो पैसा मिळवण्यासाठी करतो, स्वतःसाठी करतो असं म्हणतच नव्हता.
कुटुंबासाठी पैसा मिळतो असं म्हणतो, पण तसं काही नसतं. प्रत्येक जण स्वतःसाठी जीवन जगत असतो. पण ह्या प्रश्नकर्त्याला जो हा प्रश्न पडतो त्याचं खरं उत्तर हेच आहे की जीवनाचं गणित सोडवायचं असेल आणि गणित सोडवून जीवन जगणं म्हणजे स्वतःसाठी खऱ्या हाताने जीवन जगणं. जीवनाचं गणित म्हणजे काय? आता हे जीवनाचं गणित म्हटल्यानंतर जे जगणं आपल्या हातात आहे, जन्म हातात नाही, मृत्यू हातात नाही. लक्षात घ्या, जन्माला माणूस येतो म्हणजे त्याच्या हातात नाही, तो येतो. आणि माणसाचा मृत्यू होतो तोही त्याच्या हातात. पण जीवन जगणं त्याच्या हातात, आणि हे जीवन जगायचं कसं हे ज्याला कळतं तो स्वतःसाठी जीवन जगतो असं लक्षात घ्या. म्हणून स्वतःसाठी जीवन जगण्यासाठी आपलं जीवन म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. आपलं जीवन काय? तर इथे खरं म्हणजे तत्वज्ञानी संतांचं मार्गदर्शन आवश्यक असतं. हे तत्वज्ञानी समजा की आपलं जीवन म्हटल्यानंतर आपलं हे जे शरीर आहे आणि शरीरातून आपण जे पाहणं, ऐकणं, चाकणं, गंध जाणणं, स्पर्श जाणणं, हे सगळं जे आपल्याकडनं चालू असतं ते तत्व जे असतं जाणणार, ती जी जाणीव आहे, हे दोन्ही मिळून आपलं जीवन चालू आहे. त्याला चित्तजड ग्रंथी असा एक शब्द शास्त्रामध्ये वापरतो. चित्त म्हणजे जाणीव, चैतन्य, आणि जड म्हणजे शरीर. तर आपलं जीवन ज्याला आपण म्हणतो ते जीवन माझं आहे असं बऱ्याच वेळा सांगतात. आता बाहेरगावची मुलं जेव्हा मोठी होतात त्यांना असं नेहमी एकदा महाराजांनी तो उल्लेख केला होता. त्यांची मुलगी बाहेरगावी होती आणि त्यांना एक लहान मुलगा होता, म्हणजे आता फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या बोलता बोलता त्या मुलाला झालं, दिस इज माय लाईफ, हे माझं जीवन आहे, म्हणजे मी म्हणेन तसं मी जगू शकतो. असे बाहेरगावच्या लोकांचा एक संस्कार आहे तशा पद्धतीचे. आता ते एक कॉन्फिडन्स असतो म्हणून म्हणतो आपण, पण त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतला आपल्याला भारतात जायला पाहिजे. कारण माझं लाईफ म्हणून हा मुलगा स्वतःचं आयुष्य कसंही जगू शकेल, त्याला नियम माहीत नाही, काही माहीत नाही, पण त्याला वाटतं माझं लाईफ आहे, मी कसंही जगू शकतो. मग काही लोकांना व्यसन करून जीवन जगतात, काही लोकांना वाटेल तसं वागून जीवन जगतात. कसलं कर्तृत्व म्हणजे आपल्याला खूप शिकायचं वगैरे हेही माहीत नसतं. कारण सर्वसाधारण लोकांना अभ्यास करायचा कंटाळा असतो, मुलांना अभ्यास करायचा कंटाळा येतो असं आपण पाहतो. कारण त्यामुळे आपलं जीवनाचं हित आहे हे त्यांना कळत नाही. न कळल्यामुळे ती मुलं सुद्धा अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतात. तिथे आई वडिलांचं लक्ष असेल आणि आई वडील अगदी निश्चयपूर्वक त्या मुलाला सांगत असतील की नाही तुला अभ्यास केलाच पाहिजे, त्यासाठी त्यांना आवड कशी निर्माण होईल, काय होईल ते सगळं पाहता आलं पाहिजे. पण त्या मुलालाही ते आपलं कर्तव्य काय ह्याची जाणीव झाली पाहिजे. तोपर्यंत ती मुलंही अभ्यासात टाळतात किंवा लांब जातात असं आपण पाहतो अभ्यासातून, आणि मग शिकत नाहीत असंही एक वेळ येते किंवा अभ्यासामध्ये मागे पडतात. हा सगळा जो प्रकार आहे त्यात प्रत्येकाचं वाटतं की मी माझं जीवन जगतोय आणि मला पाहिजे तसं जगलं पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे की मला आनंद चाकायचा आहे. मग त्या निर्णय वेगळ्या वेगळ्या कल्पना असतात मनामध्ये त्यांच्या. त्याप्रमाणे कोण टीव्ही बघत बसेल, कोण पिक्चर बघत बसेल, कोण मोबाईलच खेळत बसेल, निर्णय गोष्टी करतात. आता हे सगळं करत असताना ते त्यांच्या आयुष्याचं नुकसान करतात हे कळत नाही. बघा तुम्हाला सांगतो, तरुण मंडळी कधी कुसंगतीमुळे व्यसनाच्या मागे लागतात. साधे सिगरेट पिणं म्हणा किंवा गर्द पिणं म्हणा किंवा दारू पिणं म्हणा. आता हे ते त्यांना जर शिकवायला लागलं तर मला माहिती आहे माझा कंट्रोल आहे असे म्हणणारे भरपूर असतात. अरे तुझा कंट्रोल आहे म्हणजे तुझ्यात अगदी एकदा तुला व्यसन लागले तरी सुटणं फार कठीण आहे, हेही बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि त्यात मला सुख आहे असं त्याची भावना असते. पण ते सुख आहे ही भावना त्याचं कुठेतरी
शरीराची प्रकृती बिघडवते, शरीराला नको तो काहीतरी रोग लागून जातो, असं आपण पाहतो. त्यावेळेला त्या व्यक्तीला कळत नाही मी माझ्यासाठी जीवन जगतोय ह्या भावनेतून तो जो जीवन जगतो, तिथे त्याला ह्या जीवनाचे नियम माहीत नसल्यामुळे ते नियम तो तोडतोय आणि त्याच्यातून तो दुःखी होतो शेवटी. की मला स्वतःसाठी जगू द्या याचा अर्थ मला स्वतः आनंदाने जगू द्या, किंवा सुख शांती समाधानाने जगू द्या, हा जो बोध आहे प्रत्येक माणसाकडे, त्यासाठी त्याला जीवनाचे नियम कळले पाहिजेत हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून पहिलंच सांगितलं की शरीर आहे आणि शरीराच्या ठिकाणी ही जी जाणीव आहे, ही जाणीव म्हणजे आपण आहोत हे जगातील बहुतांशी लोकांना माहित नाही. प्रत्येक जण आपलं शरीर म्हणजेच आपण हे त्याचं जीवन, आणि त्या शरीराच्या द्वारे शरीराला चांगला खाऊ पिऊ घातलं, व्यायाम नको असतो पण खायला प्यायला हवं असतं. कळलं ना? व्यायाम म्हटलं की अरे कोण करणार एवढा व्यायाम असं वाटतं, पण हा नियम आहे. शरीराला व्यायाम दिल्याशिवाय शरीर थंडीत राहणार नाही. तुझं प्रत्येक अवयवाला कार्य मिळालं पाहिजे तर ते आरोग्याशी. नाही पण नाही तर नाही, मी खायला मला चमचमीत खायला आवडतं, पण तो खायला काहीच हरकत नसते, पण ते पचायला व्यायाम करायला लागतो. ते शरीर सौष्ठव म्हणतो, वरती असायला लागतं. हे बऱ्याच लोकांना कळत नाही. खाण्यासाठी जन्म आपला अशा लोकांचा काय असेल ते खायला मिळालं तर खुश असतात बरेच मंडळी. पण खायला हरकत नसते, त्याचा आनंद घ्यायलाही हरकत नसतो, पण ते पचतं की न पचतं, आपल्या शरीराचं आरोग्य व्यवस्थित राहतं की न राहतं इथे तिथे लक्ष नसतं. आणि मग तिथे आपलं वजन वाढणं म्हणा, स्थूल अंग होणं म्हणा, जाड होणं म्हणा, की त्याच्यातून अनेक त्या याच्यातून आपल्याला व्याधी निर्माण होतात. मग इथे मी माझ्यासाठी जर खाल्लो म्हणून माझ्यासाठी जीवन जगतो असं म्हणतात. तर तुझ्यासाठी जीवन जगतो पण तुला नियम कळत नाहीत म्हणून तू दुःखी आहेस, लक्षात. म्हणून स्वतःसाठी जीवन जगायचं म्हणजे नेमकं काय हे परत लक्षात ठेवायचं की आपण कोण आहोत हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. जीवन कोणाचं आहे, माझं म्हणतो म्हणजे नेमकं माझं कुठे आपण म्हणतो, तर इथे माझं कुठे आलं. तू जन्माला आलास तुझ्या हातात नव्हतं, तुझा मृत्यू होणार तुझ्या हातात नव्हतं. मधलं जे जीवन आहे ते कसं जगायचं हे नियम तुला माहीत नाही तरी तुझा उपयोग नाही. म्हणून जीवन म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आणि जीवन म्हणजे काय कळलं तर आपलं जीवन म्हणजे हे जीवन परमेश्वराचं आहे हे कळलं पाहिजे. मला माझ्यासाठी जगू द्या म्हणजे काय, माझ्या ठिकाणी जी ईश्वरी शक्ती आहे त्या ईश्वरी शक्तीचा बोध जर मला म्हणजे त्या व्यक्ती कोणा स्वतःला म्हणते तिला जोपर्यंत कळत नाही तो स्वतःसाठी जीवन जगतो ही सुद्धा त्याची कल्पना आहे. तो विशिष्ट भावनेतून कल्पनेतून म्हणतो मी असं केलं, मी तसं केलं, मी एवढा मोठा कसा झालो माहिती, तुम्हाला किती कष्ट केले, हे केले ते केले सांगत असतो. पण त्यामागे जीवनाचे जे नियम आहेत ते जेव्हा कळत नकळत सांभाळले जातात तेव्हा त्या जीवनामध्ये सुख मिळतं. आणि ज्यावेळी कळत नकळत जेव्हा नियम तोडले जातात तर तिथे दुःख निर्माण होतं. आणि मग तू दुसऱ्यांसाठी जगतो की माझ्यासाठी जगतो हा प्रश्नच तिथे राहत नाही. माणूस सुखी आहे की दुःखी आहे हाच तिथे वस्तुस्थिती पाहावी लागते. म्हणून एक अतिशय गरीब माणूस आहे पण त्याला वेळेवर जेवण मिळतंय, गरीब आहे, गरीब म्हणजे अगदी मोठा खूप श्रीमंत नाही पण त्याला वेळेवर 2 वेळचं जेवण मिळतंय, शरीर ठणठणीत आहे, त्याला कधी हवं तसं तो म्हणजे गाढ झोप लागते, जेव्हा झोप लागायच्या वेळेस झोप चांगली लागते आहे आणि कष्ट करू शकतोय, कार्यक्षम आहे, तर तो खरं सुखी आहे. पण ही कल्पना माणसाच्या आजच्या काळामध्ये माणसांना ती अपुरी वाटते. आपल्याकडे गडगंज संपत्ती असल्याशिवाय आपण सुखी होणार नाही ही एक भावना बहुतांशी मनामध्ये असल्यामुळे माणसं पैशासाठी जगायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे सुखापासून दुरावतात. कदाचित आरोग्य बिघडलं तरी दुरावतात, काही कळत नाही. म्हणून स्वतःसाठी जगायचं तर 2 वस्तू सांगितल्या, शरीर आणि जाणीव. आता शरीराच्या बाबतीत बघायचं तर शरीर ठणठणीत राहणं हे स्वतःसाठी जगणं आहे. आपलं शरीर सुदृढ हवं, सशक्त हवं, आरोग्यशील हवं आणि कार्यक्षम हवं. 4 गोष्टी ठणठणीत म्हटलं की या सगळ्या 4ही गोष्टी पाहिजे.
प्रत्येक अवयव हा व्यवस्थित हवा म्हणजे सुदृढ हवा. प्रत्येक ह्या शरीरामध्ये ते सामर्थ्य हवं म्हणजे शक्ती हवी, सुदृढ सशक्त आरोग्य, बाहेरच्या कसल्याही रोगांचा आपल्यावर परिणाम होता कामा नये असं ते आरोग्य. आणि कार्यक्षम म्हणजे कार्य करण्याची क्षमता तिथे असलं पाहिजे. ह्या 4 गोष्टी ज्या शरीरात असतात ते शरीर सुखी असतं, शरीर सुखी असतं. तर ह्या 4 गोष्टीमध्ये एक जरी कमी झालं तरी तिथे त्या शरीराच्या ठिकाणी दुःख निर्माण होतं. म्हणून स्वतःसाठी जगायचं असेल तर शरीराची काळजी घे ही पहिली लक्षात घेतलं असतं. पहिली समजा अगदी प्रत्येकाला स्वतःसाठी जगायचं असेल तर आपल्याला आपलं शरीर अतिशय सुदृढ ठेवता आलं पाहिजे, सशक्त ठेवलं पाहिजे, आरोग्यशील ठेवता आलं आणि कार्यक्षम ठेवता आलं. म्हणून लहानपणापासून मुलांना व्यायामाची जर सवय लागेल तर त्याचं कमीत कमी सुदृढ आणि सशक्त राहू शकतं, आरोग्यशील राहू शकतं. म्हणजे लहानपणापासून खरं मुलांना संस्कार केले पाहिजेत. वेळच्या वेळी व्यायाम जो त्याच्या वयोमानाप्रमाणे जो असेल तो. म्हणजे शरीराची काळजी घेणं हे पहिलं शिकलं पाहिजे मुलांना, की शरीर तुझं आरोग्यशील तुला ठेवता आलं पाहिजे. त्यासाठी तुला काय खाता आलं पाहिजे, काय काय खाऊ नये हे सगळं कळलं पाहिजे. तुझ्या शरीराला काय मानवतं काय मानवत नाही हे तुला समजलं पाहिजे. तुला एखाद्या वेळेला चांगली गोष्ट आवडते पण ती तुझ्या शरीराला जर बाधक असेल तर ती तू खाऊ नये हे कळलं तर तू स्वतःसाठी जगला तरी तो कळतं. तरी गंमत अशी होती, परवाच आमच्याकडे एक व्यक्ती आली, तिला जरा समज तुम्ही आहे, आम्ही जेवल्यानंतर त्या गुळाच्या वाड्या आल्या होत्या, तर त्या व्यक्तीने पटकन गुळाची वडी खाल्ली. ते दुसऱ्या व्यक्तीने विचारलं, अरे तुला मधुमेह गुळ कसं खातो, काय झालं, औषध घेते ना. म्हणजे काय झालं, कोणासाठी खाल्लं, माझ्यासाठी खाल्लं. पण अरे तुला बाधक झालं तर तुझ्यासाठी काय खाल्लं, तुझ्यासाठी विशेष खाल्लं. औषध घ्यायचं म्हणजे काय झालं, औषध हे फक्त तेवढ्यापुरती त्याला विरोध करण्यासाठी आहे. पण आपलं काय खायचं आणि आपलं काय प्यायचं हे जर त्या माणसाला कळलं नाही तर तो स्वतःसाठी जगतो तर दुःखाने जगतो की सुखाने जगतो हा प्रश्न तिथे येणार. आपल्याला स्वतःसाठी जगायचं म्हणजे सुखाने जगायचंय, सुख शांती समाधान जगायचं. म्हणून आपल्या शरीराला काय मानवतं काही मानवत नाही हे ज्याचं त्याने समजून घेतलं पाहिजे. काही वेळेला काही लोकांना काही गोष्टीची म्हणजे नाही म्हटलं तरी काही त्रास होतो काही खाल्ल्यामुळे, कमी अंगाने आपण म्हणतो की आरोग्याला किंवा शरीराला ते नाही पचत तर ती गोष्ट खाऊ नये. मग आता स्वतःसाठी जागा मी स्वतः आपलं आरोग्य ठणठण जाण्यासाठी काय खायला काय प्यायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे तो स्वतःसाठी जगतो म्हणायला काही हरकत नाही. स्वतःसाठी जगायचं, कारण त्याला शरीर ठणठणी असलं तर स्वतःसाठी सुखाने जगू शकणार नाही. परत लक्षात ठेवा. आता ही जी जाणीव ज्याला आपण म्हणतो म्हणजे जाणणारं जे तत्व आहे त्या तत्वाने स्वतःसाठी जगायचं खरं म्हणजे. आता ही जाणीव म्हणजे आपण हा प्रश्न लक्षात ठेवा. शरीर हे साधन आणि जाणीव म्हणजे आपण. हे जाणीव म्हणजे आपण ज्यावेळेला आपण म्हणतो तर ही जाणीव कसला त्याला आकार नाहीये, रंग नाहीये, रूप नाहीये, गंध नाहीये, काही नाहीये, पण ती जाणीव आहे. म्हणजे ते आपण का आपण त्याच्या त्या जाणीवेच्या द्वारे सगळं जाणतो, पाहतो, ऐकतो, चाकतो, गंध जाणतो, सगळं करतो. पण ही जाणीव स्वतःला जाणू शकत नाही. किंवा मग एखादा त्याला गुण आहे म्हणून तू पटकन लक्षात आलं की गोरी आहे, काळी आहे, जाणीव असं काय सांगितलं तर तसं काही नसतं. त्यामुळे जाणीवेला जाणीव म्हणून आपल्याला कळत नाही. म्हणून स्वतःसाठी जगायचं तर प्रथम आपण जाणीव आहोत हे कळलं पाहिजे. नियम जीवनाचे जे नियम आहेत त्यासाठी ऋषीमुनींनी जे सांगितलं ते लक्षात घ्या. ऋषीमुनींनी जे एवढं खोल चिंतन केलंय की जीवन आपल्याला एक परत परत मिळेल असं माहित नाही. पुनर्जन्म वगैरे आहे जरी आपण सांगितलं तरी त्याला पुरावा देतोय तो काय तो का नाही देत. म्हणून तो सुंदर पिक्चर होता काय म्हणा न मिले दुबारा, काय जिंदगी मिले न मिले दुबारा. म्हणून कसं जीवन जगायचं आनंदाने त्या अंगाने 4 मित्रांची ती गोष्ट सांगितली जाते की कुठेतरी आपण कुठच्या तरी गोष्टीत गुंतत भिंतत बसलो की तिथे आपण दुःखी होतो. मग एखाद्या मनात त्याला लग्न ठरलं होतं पण त्याला करायचं नव्हतं, पण त्याला मनावर दुखवायचं नव्हतं,
आणि त्याच्यात तो बिचारा ट्रेसमध्ये होता. मग त्या दुसऱ्या जणात क्लिअरली सांगून टाकतो, नाही जमत तर कशाला करतो. अगदी पत्रिका छापल्या विकल्यानंतर मग शेवटी ह्या लोकांना सांगितलं तर बिचारा मुलीला पण दुःख झालं असेल. पण तिथे तो स्वतःला आपल्याला कसं जगायचं ह्याची जर कल्पना असेल तर आई वडील सांगतायत किंवा कोण सांगताय म्हणून तो बंधनाला अडकला आणि परत दुःखी झाला तर काय उपयोग नाही. तो स्वतःसाठी जगला. तो मग म्हणाल मला आता स्वतःसाठी जगू दे. नंतर म्हणाल कधी मुला दिला होतील त्या डोक्याला ताप संपलेला जातो, कधी चिडून म्हणाल अरे मला माझ्यासाठी जगू द्या. पण ते असं जेव्हा परावलंबी माणूस जीवन जगतो तेव्हा त्याला जीवनाचे नियम माहीत नसल्यामुळे तो दुःखी असतो, हे लक्षात घ्या. पण आपण स्वतःसाठी जगतो म्हणजे आनंदाने जगायचंय हे लक्षात ठेवण्यासाठी ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेमध्ये जाणणं म्हणजे सगळं आपलं जे कर्म आहे की माणूस जन्माला येतो त्याला कर्म करावं लागतं. पहिली एक लक्षात ठेवायचं. कोणी प्राणी मात्र आलं त्यालाही कर्म करावं लागतं, पण मनुष्य जन्माच्या अपेक्षेत जेव्हा म्हणतो तर त्याला कर्म करावं लागतं. कर्म करायचं म्हणजे काय, तो विचार करतो, उच्चार करतो आणि आचार करतो. हे विचार उच्चार आचार कुठे येतात, जाणीवेचं कार्य आहे. शरीर हे साधन आहे, शरीराच्या द्वारे जाणीव हे कार्य करते, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपलं कर्म आपण कसं करायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधा न गळे, जैसे सिंपी न जळे. म्हणजे कसं सांगितलंय की खरं कर्म कसं केलं, सगळं कर्म करतो पण कशाही कर्मबंधात अडकत नाही. जसं कमळाच्या पानावरती पाण्याचा थेंब पडतो, तो त्या पाण्यात चिटकत नाही, तो अगदी वेगळाच असतो किंवा ते कमळाचं पान भिजलं जात नाही त्या पाण्याने. तसं आपलं कर्म असलं पाहिजे. तो कर्म करी सकळे परिकर्म बंधा न गळे, जैसे सिंपी न जळे पद्मपत्र. म्हणजे कमळाच्या पानाचं जे वर्णन केलंय की ते पाण्याचं पान भिजत नाही कधी, पण आपण कर्माने भिजतो. सर्वसाधारण माणसाला हे कर्म कसं करायचं कळत नसल्यामुळे तो कर्मातच गुंततो, त्याच्या विचारात गुंततो, बोलण्यात काहीतरी चुकतो, आचरण चुकतं, हे सगळं त्याच्याकडे होतं. आणि मग तो स्वतःला टेन्शन आलं, काय समजत नाही, काही नाही, कारण त्याला आपलं जीवन कसं जगायचं हे कळत नाही. स्वतःसाठी जगायचंय पण ते बरोबर ज्ञानातून जगलं पाहिजे की हे जीवन जगतो म्हणजे ही जाणीव आहे. या जाणीवेचं जसं शरीर धारणा झाली की आपलं जीवन सुरू झालं असं आपण म्हणतो, त्यावेळेला तिथे आपले जे विचार आहेत, आपले जे बोलणं आहे, आपलं जे आचरण आहे हे निसर्ग नियमाशी सुसंगत असलं पाहिजे. परंपरागत असलेल्या रूढीप्रमाणे झालं पाहिजे असं म्हणत नाही, लक्षात ठेवा. रूढी हे जर निसर्ग नियमाच्या विरोधात असतील त्या रूढीत अडकण्यात काही अर्थ नसतो. परंपराने बऱ्याच रूढी आहेत, अंधश्रद्धा आहे आपण ज्यांना म्हणतो, की ज्याच्याशी निसर्ग नियमाशी ते सुसंगत नाही. त्या गोष्टी सोडता आल्या पाहिजेत स्वतःसाठी तरी मनाने, त्यात अडकता न अडकता त्याला ते सगळं कर्म करता आलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने निसर्ग नियमाशी सुसंगत कसं जीवन जगायचं हे त्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणून अगदी खाण्याची इच्छा शरीराला होते की जाणीवेला होते, तर जाणीवेला इच्छा होते. मग ह्या जाणीवेने लक्षात ठेवायचं आपलं शरीर हे आपलं साधन आहे, ते व्यवस्थित चाललं पाहिजे. त्यासाठी काय खायचं काय खायचं नाही हे सगळं जाणीवेने ठरवत, शरीर नाही ठरवत. नो डाऊट शरीराच्या ठिकाणी पेशींमध्ये पण तीव्र इच्छा असते. ज्यावेळेला आपण म्हणतो ना माणसाला व्यसन लागतं म्हणजे काय, शरीराला पेशींना पण तेवढीच ओढ असते. तर शरीराच्या पेशींमध्ये पण जाणीव आहे, वेगळ्या पद्धतीने जाणणारी जाणीव वेगळी. तसं इथे जाणीवेला लक्षात आलं पाहिजे आपलं हे खाणं पिणं किंवा व्यसन वाईट आहे, तर त्याने सोडवायचं कार्य कर्तव्य कोणाचं, त्याचं. तो जर अनिष्ट काहीतरी खातोय पितोय, अनिष्ट शरीराच्या त्यासाठी आपल्याला व्याधी जडतायत किंवा त्याच्यामुळे व्याधी जडू शकतात, हे जर कळलं. पण लोकांना कुठे कळतं, अगदी त्या सिगरेटवर लिहिलेलं आहे आरोग्यासाठी घातक आहे. सिगरेट तंबाखू आरोग्यासाठी घातक आहे आणि अगदी स्वस्त पण मिळत नाही ती सिगरेट. हल्ली बघायला गेलं तर 10-20 रुपयाची असेल काही, तरी लोक ती पितात. कोणासाठी पितात, स्वतःसाठी पितात.
उलटा तो झुरका मारणार, जो पीत नाही जरा झुरका मार, मग बघ कसं मस्त वाटतं. मस्त तुला वाटतं नाही, ते तुला ती मस्ती घालून टाकेल. एकदा रोग लागला की लक्षात येत नाही काय झालं म्हणून, आणि मग मात्र ती आपल्या स्वतःसाठी, मी माझ्यासाठी जगतो म्हणणार झुरका मारणार माणूस ते दुःखी होतो पुढे. लक्षात ठेवा. सिगरेट पिऊन अगदी कोणाचं सगळं शरीर हेल्दी आहे, अगदी टॉनिक मिळाल्यासारखं त्याला झुरका मारला की शरीराला तुला बरं वाटतं. म्हणजे काय, शरीराला तेवढं आयुष्य त्याने कमी केलेलं असतं आणि तेवढं जसं बरं वाटतं. म्हणजे एखाद्या डोक्या मेंदूमध्ये जरासं भरपूर होत असेल म्हणून बरं वाटतं, एवढंच काय ते होत असेल. पण ते स्वतःसाठी जगणं नव्हे. लक्षात ठेव. तू जाणीवेने शांती सुख समाधानात कसं राहायचं या ज्ञानातून ते जीवन जगायला लागला तर तू स्वतःसाठी म्हणजे खऱ्या अर्थाने सुखासाठी जगतो. म्हणून आपण जे नकारात्मक विचार करतो हे सुद्धा आपण आपल्यासाठी घात करतो हे आपलं लक्षात येत नाही. नकारात्मक विचार, जसं व्यसन जितकं वाईट आहे तितकंच नकारात्मक विचार वाईट आहे. ज्या जाणीवेमध्ये नकारात्मक विचार जास्तीत जास्त येतात ती व्यक्ती नेहमी निराश असते, दुःखी असते, किंवा तिला कॉन्फिडन्स नसतो. असं जे आपण म्हणतो ना प्रत्येक वेळेला की कोणती गोष्ट करू की नको करू अशी एक धारणा एक सतत येत असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून पलीकडे झालं पाहिजे. सकारात्मक पद्धतीने जीवनाकडे पाहिलं पाहिजे. निसर्ग नियमानुसार ह्या सगळ्या गोष्टी आपण जे करतो त्यात ते निसर्ग नियमाचा काही भाग असेल तर तो केला पाहिजे, नाही तर त्याच्यात काही अडकायचं गरज नाही. पण हे ज्याचं जे व्यक्तिगत जीवन आहे हे लक्षात ठेवा. व्यक्तिगत जीवन ज्यावेळेला सुखशांती समाधानाने समृद्ध होतो आणि अशा व्यक्ती अनेक ज्या होतात तेव्हा तो समाज सुखशांती समृद्धीने जगतो. समाज म्हणजे काय, व्यक्ती जर सुखी असेल तर त्या सुखी व्यक्तींचा समाज सुखी असतो. पण व्यक्तीमध्ये जर प्रत्येक व्यक्तीला काही व्यसन आहे, काही अनिष्ट विचार करण्याची सवय आहे, तिथे स्वतःच्या ठिकाणी त्याला सतत टेन्शन असेल, त्या समाजामध्ये टेन्शन भरपूर असतं. म्हणून ज्यावेळेला जागतिक पाहणी असते त्यावेळेला सगळ्यात सुखी माणसाचा देश कोणता असं विचारलं जातं. मग भूतान सुखी माणसाचा देश आहे किंवा दुसरं मला वाटतं फिनलँड किंवा नेदरलँड, फिनलँड काहीतरी सुखी माणसाचं. पण भारतीय लोकांना हे ज्ञान माहिती असून सुद्धा, ज्ञान माहिती आहे म्हणजे ऐकून माहिती आहे, प्रत्यक्ष आचरणात जात नाही, लांबून बघतात एवढंच. कारण त्यांना ते त्याच्यात आपण खरं आपलं ते जीवन जगण्याची युक्ती आहे हे न कळल्यामुळे आपला नंबर मागे लागतो. पण तिथे पॉप्युलेशन भरपूर आहे, मारामारी भरपूर आहे, गरिबी भरपूर आहे. ह्या सगळ्या आलेख जो आहे त्याच्यातून माणूस दुःखी आहे, त्यासाठी तो सुखी माणसाचा देश आहे असं म्हणता येत नाही, असं जे सांगितलं जातं. तर तिथे व्यक्ती सुखी झाली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून ज्या ठिकाणी हे ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाच्या अधिष्ठानात त्याला जगायचं असेल तर त्याला म्हणण्याचा त्याचा अर्थ आहे की मला स्वतःसाठी जगू द्या. म्हणजे त्याला कोणाच्या बंधनात अडकायचं नाहीये. बंधनात म्हणजे काय की इथे अमुक कोणी तुम्हाला येऊन अमुक असंच केलं पाहिजे म्हणून आग्रह धरता कामा नये. तुम्हाला तुमच्या पद्धतीने कर्म करण्याचा मोकळी असली पाहिजे. मग आपण नेहमी सांगतो की प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते, कारण त्याला स्वतःसाठी जगायचं असतं. प्रत्येकाला स्पेस हवी असते, कोणी असं किती व्यक्तीला आपल्या आजूबाजूला एक स्पेस मिळावी लागते की त्याचा त्या विचारा पण त्याला जागावं असं वाटत असतं. पण बऱ्याच वेळा तो कुटुंबात राहिल्यामुळे एकमेकासाठी जीवन जगण्याच्या ह्याच्यात तो स्वतः ते त्या पद्धतीने तो जगू शकत नाही. तेव्हा त्याला वाटतं मी माझ्यासाठी जगलोच नाही, असा जो प्रकार येतो. त्यावेळेला त्याला एकच विचार करत तुझं शरीर ठणठणीत असलं पाहिजे. एक दुसरं कर्म काय करतोस तिथे कर्माकडे तुझं लक्ष असलं पाहिजे. मी करता म्हणता तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता प्राप्त होई यश कीर्ती प्रताप. हे साधी गोष्ट जी सांगितली आहे ती स्वतःसाठी जगण्यासाठी सांगितली आहे की मी करतो ह्या अहंकारात जर सगळ्यांकडे तू स्वतःचं मोठेपण दाखवायचा प्रयत्न करशील तर त्याच्याने तू काही सुखी होणार नाहीस किंवा लोक तुला मान देणार नाही. तोंडापुढे हो हो म्हणतील पण मनातून काय तुझे चुकाच बघत असतील. पण हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे ही वस्तुस्थिती जोपर्यंत माणसाच्या लक्षात येत नाही तर परमेश्वराचं म्हणजे नेमकं काय परत लक्षात येईल. परमेश्वराचं म्हणजे हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. चैतन्य स्वरूप म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये की नुसती शक्ती नाहीये की कुठची मूर्ती नाहीये.
लक्षात घ्या. परमेश्वर म्हणजे आपण मूर्तीला परमेश्वर म्हणतो, पूजा अर्चा करणारे लोक आहेत, एक मार्ग आहे, पण त्याचा अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे. चैतन्य स्वरूपातून आपण जन्माला आलेलं, स्फुरण पावलेलं. लक्षात घ्या आपलं जीवन काय आहे. हे जे चैतन्य, ही जाणीव जी आहे, ही जाणीव म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहे. जाणीव कोण निर्माण नाही केलेली, ती निर्माण झालेली आहे. म्हणून ही जाणीव जी आहे म्हणजे प्रत्येकाची जाणीव, ही जाणीव शरीराच्या आधारे स्वतःला नाव, गाव, धर्म, जात, पंथ ह्याच्यात ती गुंतून घेते आणि तिथे ती अडकते. आपल्याला मुक्तपणे जीवन जगता आलं पाहिजे की ते धर्म काय, जात काय, पंथ काय, किंवा काही ज्या रूढी काय, परंपरा काय, इथे ज्यात आपण अडकतो आणि ते जर निसर्गाशी सुसंगत नसतील तर तिथे आपण स्वतःसाठी जगतो म्हणतात, ही सुद्धा कल्पना असते, तो भ्रम असतो. आपल्याला सतत आनंदातून आनंदाने जीवन जगायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, सतत आनंदातून जगता आलं पाहिजे. त्यासाठी नियम कळले पाहिजे. म्हणून शरीर ठणठणीत असलं पहिली गोष्ट. दुसरं आपलं कर्म व्यवस्थित पाहिजे. कर्म हे निसर्ग नियमाशी सुसंगत असलं पाहिजे. ज्या कर्मातून आपण इतरांना जर दुःख देत असू तर ते दुःख आपल्याकडे बुमराहून परत येतो. हा निसर्गाचा नियम आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कोणाला मन दुखवण्याचा किंवा आपल्याकडे कळत नकळत मन आपल्याकडे दुखवता कामा नये. आपल्याला एखादी व्यक्तीचं वागणं आवडो की न आवडो त्याच्यावर आपली सत्ता चालत नाही हे ज्या माणसाला कळतं तो सुखी असतो. जेव्हा आपण दुसऱ्यावर सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो तिथे मग एखाद्या कुटुंबात एखादी व्यक्ती दुसऱ्यावर सत्ता गाजवते, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, तिथे त्या कुटुंबामध्ये दुःख निर्माण होतं. आणि म्हणून इथे कोणावरही सत्ता गाजवायची नाहीये, पण इतरांना जी जमेल ती मदत करायची आहे. तेवढं केलं तरी ते स्वतःसाठी जगणं आहे. कारण तुम्ही जेव्हा इतरांना मदत करता, इतरांना सुख देता, इतरांना निर्णयात सुव्यवस्था देता, तर ते सुद्धा बुमरांग होऊन तुमच्याकडे परत येतं. म्हणून तुम्ही तुमच्यासाठीच हे करतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही काही उपकार करत नाहीयेत. हा नियम आहे. जेव्हा तुम्ही इतरांसाठी करता तर ते तुम्हाला मिळणार. आणि म्हणून असं हे जे जीवन आहे त्या जीवनाचे हे कंगोरे आपल्या लक्षात घेता आले पाहिजेत की घरामध्ये, कुटुंबामध्ये सगळ्यात महत्वाचं परत लक्षात ठेवा, स्वतःसाठी जगताना आपलं जे जग आहे ह्या जगाचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. फक्त मी माझा विचार करतो म्हणतो ना, तिथे माणूस चुकतो. माझ्या मनाप्रमाणे वागणं मी माझ्या मनाप्रमाणे नाही. ज्या जगामध्ये राहतोय, जग म्हणजे अख्खं ब्रह्मांड हे जग आहे, पण ते जग त्याचा संबंध फार थोडा येतो या माणसाची. काही गोष्टीच्या अंगाने पंचमहातत्वाच्या अंगाने त्याचा संबंध येतो वगैरे, तो आहे. पण खरं माणूस सुखी दुःखी हा स्वतःच्या जवळच्या लोकांच्या जगामध्ये सुखी दुःखी होतो. त्याला खरंच सुखाने जगायचं असेल तर ह्या जगातील जे आपलं जग म्हणजे आपल्या अवतीभोवतीची ज्यांच्याशी आपला संबंध आहे, की आपण संबंध जोडलेला आहे, की ज्यांच्याबरोबर आपण नेहमी काही व्यवहार करतो आहोत, त्या अनेक गोष्टी सण वगैरे साजरे करतो आहोत, ते हे जग आहे ना, ते सुख. त्या जगाशी आपल्याला कसं वागायचं हे कळलं तर तो स्वतःसाठी जीवन जगेल. इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवायचं. की सुख हवं असेल तर इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करायचा. मग आपण दुसऱ्यासाठी जगतो असं समजू नको. ती तुझ्यासाठी तू हे करतोयस, तुला सुख मिळणार आहे त्याच्यातून. तेव्हा जेव्हा आपण इतरांना सुख देण्याचा प्रयत्न, तर इतर आपल्याला सुख देण्याचा प्रयत्न करतात. हा नियम आहे. काही वेळा तिथे अपवाद असू शकतात, नाही होत. काही लोक कृतज्ञ असते म्हणून, काय कृतज्ञ माणसं, आपण एवढं तरी ऐकायला समजत नाही असे म्हणणारे लोक आहेत. पण नियम काय आहे? नियम इतरांना सुख देण्याचा जितका प्रयत्न करतो, मग ते विचार, उच्चार आणि आचरण ते नियम काय, तेव्हा ते सुख आपल्याला येतं. म्हणून ते आपण इतरांसाठी, इतर सुखी व्हावेत, मग इतरांचा विचार करण्याची वृत्ती आपल्याला लागली पाहिजे. मलाच सुख हवं असं ज्या वेळेला माणसाला वाटतं, तो खरा दुःखी होतो पुढे. तेव्हा सुख मिळणार तेवढ्यासाठी तो करत असेल, त्याच्या मनाप्रमाणे आणि पैसे तो खर्च करत असेल, स्वतःला खाणंपिणं करत असेल, कसंही वागत असेल, पण ते कुटुंबातली सगळी माणसं त्याच्यावर दुःखी होत असतात हे त्याला लक्षात येत नाही. लक्षात घ्या.
आणि त्याचा पुढचा परिणाम त्याला रिॲक्शन वाईट येते हा नियम आहे. आणि म्हणून आपल्याकडनं कर्म असं झालं पाहिजे की आपले हा आजूबाजूचे जग सुखी झालं पाहिजे किंवा त्यांना सुख मिळण्यासाठी आपल्याकडनं न कळत किंवा कळत मदत झाली पाहिजे. जेव्हा जिथे जिथे अशी माणसं जातात तिथे तिथे त्याच्या अवतीभोवती असलेली माणसं त्याच्याकडे आकर्षित का होतात? कारण त्याचं सत्कर्म तेच असतं की लोक सुखी झाले पाहिजेत. प्रत्येकाला कसं सुखी होता येईल ह्याचे नियम त्याला कळले की प्रत्येकाचं वागणं, प्रत्येकाचं बोलणं कसं समजून घेता आलं पाहिजे आणि त्याच्याशी आपण कसं वागायचं हे जर त्याला कळलं तर तो स्वतःसाठी जगतोय, तो दुसऱ्यांसाठी जगतो असं नाही. जे इतरांना मदत करण्यामध्ये आता ज्या चांगल्या चांगल्या संस्था आहेत आपण म्हणतो की परोपकारी वृत्तीने जे करत असतात की जसं बाबा आमटे साहेब आहेत आणखी अनेक लोक आहेत जगामध्ये, ते इतरांच्या मदतीसाठी करत असतात पण त्याच्यातून त्यांनाच समाधान मिळतं. ते स्वतःसाठीच ते करतात, ते स्वतःसाठी जगणं आहे, त्यांना तो परिणाम तसाच मिळत असतो. किंवा साधू संत ज्यावेळेला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला ते स्वतः सुखी होतात, स्वतः समाधानी होतात त्या देण्यातून. काय द्यायचं हे ज्याला कळेल तो स्वतःसाठी काय घ्यायचं हे त्याला कळेल. लक्षात घ्या, मग आधी द्यायला शिका म्हणजे आपोआप सुख मिळायला लागेल. कारण सुख द्यायला शिका. पण महाराज म्हणाले पाहिजे महाराज देण्यात सुख आहे. मला हवंच म्हणून जेव्हा माणूस घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो दुःख निर्माण करतो. म्हणून आधी इतरांना म्हणजे इतर म्हणजे आपले जवळचे लोक म्हणतो, बाहेरचं जग नाही, लांबचं कुठलं नाही, आपले जवळचं जग ज्यांच्याशी आपला संबंध आहे त्यांना कसं सांभाळायचं. लक्षात, सांभाळणं ही मोठी कसरत आहे. समोरच्या व्यक्तीचं, जवळच्या व्यक्तीचे म्हणजे व्यक्ती म्हटलं की विविधपणाने विचार चालू असतात. प्रत्येकाचं सवय निराळी असते, स्वभाव निराळा असतो, संस्कार निराळे असतात. पण तरी सुद्धा एकमेकाला सांभाळणं हे जेव्हा जमतं तेव्हा तिथे तो समाज, ते कुटुंब स्वतःसाठी जगतं. लक्षात घ्या. म्हणून इतरांसाठी मी केलं आणि मला काहीच मिळालं नाही असं जे माणसं म्हणतात ते त्यांना कळत नाहीये. ते फक्त मी केलं हाच मोठा अहंकार त्यांच्याकडे असतो आणि त्या अहंकाराने ते दुःखी होतात. मी केलं म्हणजे लोकांनी माझ्यासाठी असं मला मान मिळाला पाहिजे ही त्याच्याकडे जी अपेक्षा असते आणि ती पूर्ण होत नाही म्हणून दुःखी होतो. मी एवढं केलं नाही, याला काही कल्पनाच नाही, त्याला काही तो कधी थँक्यू पण म्हणत नाही असं म्हणतो ना. मग ही अपेक्षा आपल्याकडे तिथे दुःखी होतो. तू देतोयस तर त्यासाठी समोरच्याने मला असं डोक्यात घेतलं पाहिजे, समोरच्याने मला मान सन्मान दिला पाहिजे. इथे जर अपेक्षा माझ्याकडे असेल तर मी दुःखी होईन. कारण तो मग ते दुःखी होतं मी माझ्यासाठी जगलेलोच नाही. दिल्यानंतर विसरून जा. निसर्ग नियमाप्रमाणे त्याच्याकडनंच मिळणार असं नाही. निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला सर्व बाजूने सुख मिळेल. कोणासाठी जर जे कराल तर तिथं समोरच्याकडनं मिळेल असं नसलं तर इतर ठिकाणी तो नियमाप्रमाणे हे आपल्याला प्राप्त होणार आहे. तर ते प्राप्त होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनापासून जेव्हा आपण मदत करतो निरपेक्षपणे ते समाधान हे जे आपल्या मनामध्ये निर्माण होते. स्वतःसाठी जीवन जगणं आहे. माणूस समाधानी असला पाहिजे. तो गरीब आहे की श्रीमंत नाही, तो समाधानी आहे का तर तो सुखी आहे. लक्षात ठेवा. जी परिस्थिती येते ती परिस्थितीला सामोरं जाताना आपण आपल्या सुखासाठी फक्त न बघता सर्वांच्या सुखासाठी विचार करतो माणूस, त्यावेळी तो सुखी होतो. म्हणून सर्वांच्या सुखामध्ये आपलं सुख आहे आणि इतरांच्या दुःखामध्ये आपलं दुःख दडलेलं आहे. ही सत्याची जाणीव ज्या वेळेला होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने माणूस स्वतःसाठी जगतो. लक्षात घ्या. म्हणजे स्वतःसाठी जगू द्या याचा अर्थ व्यापक आहे की इथे हे नियम व्यवस्थित समजले पाहिजेत आणि हे जेव्हा नियम व्यवस्थित समजले आणि त्याप्रमाणे आचरण झालं तर महत्व आहे. परत लक्षात, नुसतं शब्दज्ञान उपयोगाचं नाही. गाढवाच्या पाठीवर रामाची मूर्ती ठेवली म्हणजे तो पुण्यवान झाला असं नाही. लक्षात घ्या. गाढवाच्या पूर्वी काळ होता, काळ काय रथ बीत नसेल तर गाढवाच्या पाठीवर रामाची मूर्ती ठेवली. सगळेजण त्या मूर्तीला नमस्कार करत होते. गाढवाला वाटतं मला नमस्कार करतो कळलं ना. आणि मग तो आणखी अहंकाराने फुगला झाला तर त्याला शेवटी पाठीत म्हणजे फटका मिळाला मालकाकडनं की त्याला जागर येतो, अरे मी गाढवच आहे.
कळलं ना. पण माणसाचं पण असंच होतं की नको नको त्या उपाधीमधून लोक कधी मान सन्मान देतील, पण त्या मान सन्मानात गुंतशील तर तुझं ते नुकसान आहे. इथे सगळं जीवन हे परमेश्वराचं आहे. ह्या भावनेतून जीवन जगता आलं तर स्वतःसाठी जीवन जगशील. स्व म्हणजे स्वरूप, आणि स्वरूपतः जीवन जगायचं आहे म्हणजे स्वतःसाठी जीवन जगायचं. लक्षात की हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे आणि हे जीवनाचं आपलं कर्तव्य आहे की आपलं कर्म काय आहे, तर ते इतरांना सुख देण्याचा, इतरांना आपल्यामुळे मदत झाली पाहिजे, ह्या भावनेतून जेव्हा माणूस प्रत्येक त्याचं कर्म करायला लागतो त्यावेळेला तो स्वतःसाठी जगतो. कारण तिथे त्याला समाधान मिळतं, शांती मिळते, सुख मिळतं, सगळं काही मिळतं. म्हणून जी माणसं परोपकारी असतात की समाधानी असतात ते पैसेवाले नसतील पण ते समाधानी असतात. म्हणजे पैशामध्ये सुख नाहीये, पैशामुळे सुखसोयी मिळतात पण सुख मिळत नाही. लक्षात घ्या. सुखसोयीमुळे माणूस कल्पना करतो मी सुखी आहे. लक्षात काय म्हणतात, पैशामुळे सुखसोयी मिळते. आता पैशामुळे एखाद्याला गाडी घेता येतं, मोठं घर घेता येतं, सगळं घेता येतं, सोयी होतात. पण तुझी प्रकृती जर ठणठणीत नसेल तर गाडीतून फिरायला उठून जाता पण येत नसेल तर तो सुखी कसा असणार. सगळं ऐश्वर्य आहे पण तो सुखी नाही, कारण त्याला समाधान नाही, कारण त्याचं शरीर तेवढं त्या पद्धतीने जीवन जगू शकत नाही. म्हणून इथे पैसा हवा म्हणजे तो मर्यादित हवा. जीवनविद्येची शिकवण आहे मर्यादित पैसा हवा. मर्यादित म्हणजे जीवन जगण्यापूर्वी पुरेसा, पुरेशी संपत्ती असं जे सांगतात मला, ते पुरेशी संपत्ती लागते. दारिद्र्यात नाही राहायला सांगत जीवनविद्या. पैसा मिळवायला कर्म केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, प्रेमाने काम केलं पाहिजे, आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य आपण निभावलंच पाहिजे. त्याचा किती पगार मिळतोय ह्याचं कॅल्क्युलेशन न करता मनापासून जितकं कार्य करतं, काम करतात तेवढं त्या तासामध्ये काम करायचं. 10-12 तास काम करा असं नाही, तिथे मर्यादा आहे. काम किती केलं पाहिजे, पण जेवढं तिथे आवश्यक आहे ते केलं तरी त्याच्यातून त्याला पैसा मिळू शकतो. पण तो पैसा मिळताना आपलं आरोग्य चांगलं पाहिजे हे पहिलं लक्षात ठेवा. इतरांशी आपले चांगले संबंध आपल्याला ठेवता आले पाहिजेत. तुला खूप पैसे मिळतात पण तू इतरांवर दादागिरी करशील, आपली सत्ता गाजर पैसा दाखवशील, पैशाने कानात वेळापला बोलशील तरी तू दुःखी आहेस, दुःखी होशील. नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणून पैसा पुरेसा हवा आणि पुरेशा पैशातून समाधान भरपूर हवं. माझ्याकडे पुरेसा पैसा म्हणजे उद्याची काळजी मला नाहीये अशी अवस्था असेल, उद्या कसं होईल असं जर चिंता असेल, उद्या आपल्याला आज पैसे नाही, उद्या कसं राहायचं, त्यावेळेला माणूस दारिद्र्य त्याच्याकडे आहे असं म्हणता येईल. कळलं ना. पण ज्याच्याकडे पुरेसा पैसा, उद्या परवा आणखी आपण म्हणतो सेव्हिंग करा वगैरे जे सांगतो, पुरेसा पैसा की ज्याला उद्याची काळजी नाहीये इतका पैसा तुझ्याकडे आहे, तर त्या माणसाने सुखी होण्यासाठी काही म्हणजे सहज होऊ शकतो सुखी. म्हणजे पहिला पुरेसा पैसा असला पाहिजे, ठणठणी शरीर असलं पाहिजे, पुरेसा पैसा असला पाहिजे. तिसरं म्हणजे जिभेवर साखर असली पाहिजे, म्हणजे प्रत्येकाशी गोड बोलता आलं पाहिजे. जर प्रकृती चांगली आहे, पैसा पुरेसा आहे, पण जीभच चांगली नाही तर काय होईल. माणसं कशी तुम्हाला सुखी करतील, तुम्ही त्यांना दुःख दिलं तर तुम्हाला त्यांच्याकडे दुःख मिळणारच. म्हणून जिभेवरती जिलेबी आणि डोक्यावरती बर्फ हवा. म्हणजे शांत आणि स्थिर चित्ताने सर्वांशी जर आपले चांगले संबंध ठेवायला लागलो सुखी व्हा. म्हणून स्वतःसाठी जगायचं म्हणून हा नियम. शरीर ठणठणीत हवं, पुरेसा पैसा हवा, उद्याची काळजी लागायची गरज नाही, त्या इतकं सेव्हिंग असायला हवं की आपण जे कर्म करतो त्या कर्मातून एवढा पैसा मिळेल, एवढे बरोबर गणित मिळालं पाहिजे. म्हणून सेव्हिंग पण पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि तिसरं म्हणजे बोलणं आपलं मिठास हवं. आपलेपणाने सगळ्यांशी बोलता आलं तर तू सुखी व्हायला वेळ लागत नाही. स्वतःसाठी जगायचं, आपलेपणाने बोल. प्रत्येकाचं कसं आपला माणूस, आपली माणसं आहेत का, आपली हे सगळं जीवन परमेश्वराचं म्हणलं आपले आहेत सगळे. सगळ्यांचं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे, ती चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. चैतन्य स्वरूप त्या रूपाने प्रगट आहे.
हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला वाईट कोणच नसतो. माणूस वाईट नाहीये, त्याचं कर्म वाईट असू शकतं, लक्षात ठेवा. म्हणून त्या कर्मापासून लांब राहता येतं, पण त्या माणसाचं हित पाहता येतं. म्हणून कोणताही माणूस वाईट आहे म्हणून त्याला असं झालं पाहिजे, तसं झालं हा विचार येत आहे कामा नये. उलट आपल्याला त्याच्याबद्दल करुणा आली पाहिजे. अरे परमेश्वरातून जन्माला आलेल्या माणसाला आपलं कर्म कसं करायचं न कळल्यामुळे ही गोष्ट सगळी होते. म्हणून माणसाचा द्वेष नको, कोणत्याही माणसाचा. म्हणून आपल्या मनासारखा वागतो तो आपल्याला बरा वाटतो, मनाच्या विरुद्ध वागत आपला वाईट होत, तसं नसतं. नाही वागत तर तुम्हाला त्यावेळेला तेवढं अंतर ठेवून त्याला सांभाळून जीवन जगता येतं. असं काही नाही की तुम्हाला त्याला बाहेर फेकून दिलं पाहिजे, जवळ न घेता वागलं पाहिजे, असं काहीच नसतं. फक्त तुम्हाला सांभाळता आली पाहिजे माणसं. आणि प्रत्येकाकडे आपलं पाहणं आपलेपणाच असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं की ही व्यक्ती आपलीच. जेव्हा वाटेल ना, तर त्या माणसाचं जीवन तो स्वतःसाठी जगतोय, म्हणजे सर्वांना आनंद देण्यासाठी जगतोय, तो स्वतःसाठी जगतो, लक्षात ठेवा. म्हणून हे सगळं जीवन आहे. या जीवनाचे नियम जितके आपल्याला लक्षात यायला लागतील आणि त्याच्यातून आपलं बोलणं, आपले विचार आणि आपलं आचरण, या 3 गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या पाहिजे. की आचरण असं हवं असतं की आपल्या जवळच्या जगाला आपण आपल्याकडनं सुखच देता आलं पाहिजे, मदतच झाली पाहिजे. तिथे आपलेपणाच आपल्याला त्यांच्याकडे, त्यांच्या नजरेत आपल्याकडे आपलेपणा आहे त्यांच्याबद्दल ते कळलं पाहिजे. कळणं महत्वाचं आहे. आपलेपणा नाही कळलं तरी माणसं दुःखी होतात. अरे इतकं तरी ह्या माणसाला काहीच वाटत नाही, असं वाटत नाही. पण कोणत्याही कर्मात न गुंतायचं नाही, म्हणजे माझं म्हणून करायचं नाही. आहे ते जीवन परमेश्वराचं. मदत केल्यात विसरून जा. आता तो काय माझ्यासाठी करतो काय याचा विचार करू नका. त्याचं कर्म त्याच्याकडे, तुझं कर्म तुझ्याकडे, लक्षात ठेवा. म्हणून आपलं कर्मच असं झालं पाहिजे की आपल्याला सुखशांती समाधान जीवन जगता आलं पाहिजे. जरासं झोपेची वेळ आणि आडवं झालं गाढ झोप लागायचं अशा माणूस सुखी आहे त्या क्षणासाठी, कळलं ना. ज्याला झोप लागत नाही तो दुःखी असतो. बघा, नाही झोप लागत तळमळत असतो. मग त्यावेळेला काय करायचं, बस मस्तपैकी आणि साधना करायला शिक. झोप लागत नाही तर उत्तम म्हणायचं, चल साधना करूया. उगीच तळमळत बसेल तर दुःखी होशील. आता इथे पण कर्म आलं, परमेश्वराचं चिंतन कर, त्याच्यात त्याचं सगळं जीवन आहे ह्या भावनेकडून पाहत राहा. माझं म्हणशील तर दुःखी होशील आणि सगळं परमेश्वराचं म्हटलं तर सुखी होशील. म्हणून परमेश्वराचं जीवन आहे ह्या भावनेतून जो माणूस सर्वांबरोबर आपला संबंध ठेवतो, सर्वांशी आपलेपणाने वागतो, तो स्वतःसाठी जगतो. आणि तो स्वतःसाठी जगायचा याचा अर्थ असा आहे. आणि ह्या पद्धतीने प्रत्येकाने जीवन जगावं अशी सदिच्छाने प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.